विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली। गांधी भवनामध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। उमेदवारी कोणाला द्यायची यावर शिक्कामोर्तब होणार। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। शिंदेंच्या ऐतिहासिक बंडामध्ये साथ दिल्यानं पुनर्वसन। राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये झीशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी। अर्ज दाखल करण्यापूर्वी दानवेंकडून महालक्ष्मी देवीचं दर्शन। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियात नाराजीचा सूर। नागपूरमध्ये संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरामध्ये रेडिएशनची धमकी। डीएसएस नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र। अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी ही धमकी। मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू। 16 तासांहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा। कोल्हापूरमधील शिरोली पुलाची इथल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण। बजरंग दलाचे निलेश शिंदेंना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी। प्रकरणामध्ये लक्ष घातल्यास महागात पडेल असा सुद्धा इशारा। अशोक खरातला 8व्या गुन्ह्या प्रकरणी आज कोर्टात हजर करणार। खरातच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटी जोरदार युक्तिवाद करणार। नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक। पूजा विधीच्या नावाखाली 2 लाखांना गंडा। पोलिसांकडून 2 जणांना अटक। अकोल्यामधील सुद्धा भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल। दर सोमवारी भरणाऱ्या दरबारामध्ये भक्तांची गर्दी। पोलिसांकडून कारवाईचा इशारा। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग। अतिदाबामुळे डीपीनं पेट घेतल्याची शक्यता। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। आणि नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन। रोहित पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण।